मी प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब शिंदे, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. अर्थशास्त्र या विषयाच्या अंतर्गत खरं तर वेगवेगळ्या विषयांचा आणि त्याच्या शाखांचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. प्रामुख्याने अर्थशास्त्र ज्या वेळेला आपण शिकतो, ऐकतो, त्यावेळेला खरं तर याच्या दोन ब्रँचेस किंवा दोन शाखा या प्रामुख्याने विचारात घेतल्या जातात. नंबर एक, मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. दुसरी, मॅक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. त्याचबरोबर वर्ल्ड इकॉनॉमी ज्या वेळेला आपण पाहतो, जागतिक अर्थव्यवस्था ज्या वेळेला पाहतो, त्याच पद्धतीनं इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था हे देखील आपल्याला तितकीच महत्त्वाचे असते. या कंट्री वाईज ज्या वेळेला आपण अभ्यास करत जाऊ, त्या वेळेला त्या कंट्रीचा असणारा GDP किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न हे भिन्न स्वरूपाचं असू शकतं. याच अनुषंगाने ज्या वेळेला आपण काही बाबी ह्या सुस्पष्टपणे पाहतो, मग त्यामध्ये मिळालेली माहिती ही कशा पद्धतीने घ्यावायची किंवा जनगणनेच्या संदर्भातला आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून पाहतो किंवा त्याही अगोदरचा कालखंड जर पाहिला तर लोकसंख्या आपल्याला मोजदाद करावी लागते आणि याच लोकसंख्येच्या आधारावरती माहिती ही घ्यावी लागते. आता मिळालेला डेटा किंवा मिळालेली लोकसंख्येच्या संदर्भातली माहिती असेल, प्राण्यांच्या संदर्भातली माहिती असेल, ही माहिती क्लबिंग केल्यानंतर, एकत्र केल्यानंतर त्याचं विश्लेषण किंवा माहितीचे विश्लेषण याचा भाग हा स्टॅटिस्टिकली येतो किंवा काही भाग आपण मॅथमॅटिकलीचा अनुषंगाने विचार करू. स्टॅट आणि मॅथ या अनुषंगाने देखील इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो. आता स्टॅटिस्टिकली इन्फॉर्मेशन ज्या वेळेला मिळते, त्या डेटातून किंवा माहितीतून ही खरं तर युनिट नंबर आपला जो 9 आहे, त्याच्यामध्ये विशेष करून असं म्हटलंय की मल्टीव्हेरिएट डेटा ॲनालिसिस म्हणजे काय, बहुविध प्रकारची ही माहिती जी आहे ती आपल्यासमोर येत असते आणि मिळालेल्या माहितीच्या आधारावरती आपल्याला विश्लेषण करावायचं असतं. कारण विश्लेषणाशिवाय जसं की आपण देशातले आता वेगवेगळ्या लोकसभेची इलेक्शन्स असतील ती पाहतो, राज्यसभेचे राज्यातली इलेक्शन्स पाहतो, म्हणजे विधानसभा असेल, लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने त्यावेळेला देखील जे एक्झिट पोल येत असतात किंवा अंदाज वर्तवले जातात वेगवेगळ्या ह्याचे, ते कशा पद्धतीचे असतात, ॲक्च्युली वोटिंग कसं असतं आणि याचा डेटा हा त्या वेळेला तर येणारच असतो, परंतु त्याचे पूर्व अंदाज काही घेतले जातात, काही बांधले जातात आणि त्याच्यासाठी हा सर्वे मेथड हा प्रामुख्याने इकॉनॉमीचा देखील महत्त्वाचा भाग दिसतोय. म्हणूनच कोर्स कोड BECS 184 हा जो कोर्स कोड असणारा सब्जेक्ट आहे, डेटा ॲनालिसिस हा इकॉनॉमीचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक म्हणून देखील विचारात घेतला जातो. याच्यातला ब्लॉक 3 आपण पाहतोय, हा जवळपास शेवटाकडे आपण जात असताना दिसतो या विषयाच्या, ज्याच्यात माहितीचं विश्लेषण म्हणलंय. त्याच्यात परिणामवाचक माहितीचे विश्लेषण याच्यावरती भर दिलेला आहे. माहिती ही कशा पद्धतीने असेल तर आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनुसार बहुविध पद्धतीची माहिती असेल, वेगवेगळ्या पद्धतीची मल्टीव्हेरिएशन डेटा असेल आणि तो डेटाचं विश्लेषण केलेलं असेल. यामध्ये विशेष करून आपल्याला आणखी काही भाग हा, जसं मी आता GDPचा उच्चार केला, तशा पद्धतीनं हा GDP कॅल्क्युलेट करताना उत्पन्न पद्धतीचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. खरं तर कॅल्क्युलेशन करताना किंवा मोजमाप करताना GDPला 2-3 पद्धती असू शकतात. म्हणजे एका बाजूला आपण उत्पादन पद्धत म्हणू शकतो, खर्च पद्धत म्हणू शकतो आणि तिसरा उत्पन्न पद्धत. उत्पादन पद्धतीमध्ये ज्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला ॲक्च्युअली झालेलं प्रोडक्शन, एखाद्या वस्तूचं उत्पादन किती आहे, सेवेचं किती सेवा आपण प्रोव्हाइड करू शकतो, त्या अनुषंगाने त्याचा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण काही भाग पाहतो किंवा बाबीवर लक्ष देतो, त्यावेळेला असं लक्षात येईल की तो त्या घटकाचा किंवा त्या संदर्भातला भाग असू शकतो, परंतु त्याचा परिणाम हा लॉंग टाईम किंवा दीर्घकाळासाठी होत असतो. मग GDPच्या कॅल्क्युलेशनच्या अनुषंगाने उत्पादन पद्धत हे ॲग्रिकल्चरमध्ये प्रोडक्शन असू शकतं, इंडस्ट्रीयलमध्ये प्रोडक्शन असू शकतं, परंतु सर्व्हिस सेक्टरमध्ये फक्त सेवा देण्याचं काम असेल. आणि आत्ता जर आपण पाहिलं, आफ्टर इंडिपेंडन्स 75 इयर्स आपण ज्या वेळेला म्हणतो, ज्या वेळेला
या अमृत महोत्सवाकडे जात असताना आपल्या असं लक्षात येते की आता सर्व्हिस सेक्टरची ग्रोथ ही झपाट्याने झालेली आहे किंवा वेगाने वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि याच ग्रोथच्या आधारावरती सेवा क्षेत्राच्या विकासामुळं आपला GDP देखील वाढायला चांगली मदत झालेली आहे. म्हणजे अपोजिट आपण म्हणूया की ॲग्रीकल्चरचं जी होती ती आता सेवा क्षेत्राची ग्रोथ झालेली दिसून येते. त्यामुळं GDP हा तिथला वाढलेला दिसतो. तर हे आकड्यांच्या स्वरूपात ज्यावेळेला माहिती मिळते, स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन ज्यावेळेला आपल्याला मिळते, त्यावेळेला त्याच्या आधारावरती आपल्याला काही मांडणी ही करता येऊ शकते किंवा ती मांडणी केली जाऊ शकते. मल्टीव्हेरिएट डेटा एनालिसिसचाच हा एक भाग आहे, की त्या अनुषंगाने बहुविध पद्धतीची आलेली माहिती ही सादरीकरण केली जाते आणि मांडली जाते. याच्यासाठी डेफिनेटली वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतील. त्या सॉफ्टवेअर्सच्या अनुषंगाने वेगवेगळे व्हर्जन्स त्याचे असतील. जसं की आपण एक्सेल म्हणतो. त्या एक्सेलच्या अनुषंगाने सुद्धा मिळालेला डेटा त्याच्यात टाकल्यानंतर आपल्याला त्या डेटावरनं काही आउटपुट इन्फॉर्मेशन मिळू शकते, पर्सेंटाईल मिळू शकतं आणि त्या पर्सेंटाईलच्या अनुषंगानेच काही भाग हा विचारात घेतला जाऊ शकतो. या परिणामवाचक डेटा विश्लेषणाच्या अनुषंगाने ब्लॉक 3 मध्ये आपण जो पाहतोय त्याच्यामध्ये बहुविध माहितीचे विश्लेषण घेताना मल्टीव्हेरिएट डेटा एनालिसिसमध्ये वैशिष्ट्ये आणि अनुप्रयोग या अनुषंगाने इंट्रोडक्शन, कॅरेक्टरिस्टिक्स अँड ॲप्लिकेशन चा भाग याच्यात दिलेला आहे. तो आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. त्याचबरोबर मल्टीव्हेरिएट विश्लेषण किंवा व्हॉट इज मल्टीव्हेरिएट एनालिसिस म्हणजे मल्टीव्हेरिएशन किंवा विश्लेषण बहुविध पद्धतीचं ते कशा पद्धतीचं असू शकतं, किती प्रकारात असू शकेल, तर त्याची गणना करणं हे कठीण असतं. जसं की आपण पेज एक्सेलच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो, रो आणि कॉलम हे आपण अनकाउंटेबल ज्याची गणना करता येत नाही इतक्या आपण घेऊ शकतो आणि त्या सेलच्या आधारावरच आपल्याला त्याच्यातली डेटा एंट्री करता येते. याच डेटा एंट्रीच्या अनुषंगानं पुढची मांडणी करताना त्याचे विश्लेषण करणं आपल्याला सोयीचं जाऊ शकतं. त्यामुळे बहुविध विश्लेषणाच्या काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत किंवा बहुविध तंत्राचे वर्गीकरण हे त्या अनुषंगाने केलेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ मल्टीव्हेरिएशन टेक्निकल्स जे आहे ते त्याच्यात दिलेलं असू शकतं. त्यामुळे बहुविध तंत्राचे जे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ मल्टीव्हेरिएशन टेक्निकल्स म्हटलंय, मुख्य घटक आणि सामान्य घटक विश्लेषण त्याच्यात देखील भाग येऊ शकतो. त्यामुळे प्रिन्सिपल कंपोनंट अँड कॉमन फॅक्टर्स अनालिसिस जे आहे ते दिलेलं आहे. एकाधिकार प्रतिगमन किंवा मल्टिपल रिग्रेशन्स किती आहेत किंवा कशा पद्धतीचे आहे. एकाधिकार भेदभाव विश्लेषण आणि लॉजिस्टिक रिग्रेशन किंवा मल्टिपल डिस्मिनेशन अनालिसिस त्याच्यामध्ये दिलेलं आहे. प्रामाणिक सहसंबंध विश्लेषण की ज्याच्यामध्ये मल्टिप्लाय डिस्क्रिमिनेशन ॲनालिसिसचा भाग आलेला आहे. भिन्नतेचे बहुविध विश्लेषण किंवा त्या ठिकाणी मॅनवॉ असं म्हटलेलं आहे. मॅनवॉच्या अंतर्गत म्हणजेच MAV चा जो भाग आहे OVA त्या अनुषंगाने देखील दर्शवलेला आहे. त्यानंतर संयुक्त विश्लेषण की काही भाग हा एकत्रित केला जातो. त्याच्या पुढचा तर भाग असा आहे तो क्लस्टर विश्लेषण म्हटलंय. आता आपण पाहतो की वेगवेगळी विद्यापीठं जे आपण ओव्हरलोडेड पाहतोय त्यालाच आता संस्था पातळीवरती क्लस्टर युनिव्हर्सिटीचा दर्जा देऊन विद्यापीठं देखील त्याच्यावरचा लोड आपला कमी करू इच्छित आहेत आणि संस्था पातळीवरती आता 2-2, 4-4 कॉलेजेस एकत्र येतील. 3 कॉलेजेसचं लिमिटेशन दिलं UGCने, परंतु इतर घटक त्याच्यातले विचारात घेता वेगवेगळ्या प्रकारचे जर कॉलेजेस असतील, चांगली कॉलेजेस असतील, म्हणजे नॅक A ग्रेड असतील, A+ ग्रेड असेल किंवा त्याची कपॅसिटी असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तर त्याला क्लस्टर युनिव्हर्सिटी देखील केलं जात आहे. तशा पद्धतीने आपण या ठिकाणी मिळालेला डेटा हा क्लस्टर किंवा एकत्र करून त्याची मांडणी करता येऊ शकते. त्यामुळं परसेप्च्युअल मॅपिंग जे आहे ते दिलं जाऊ शकतं. पत्रव्यवहाराचे विश्लेषण किंवा स्ट्रक्चरल इन्क्वेशन मॉडेल जे आहे ते दिलं जाऊ शकतं, मांडणी केली जाऊ शकते. त्यामुळे स्ट्रक्चरल इक्वेशन्स मॉडेलिंगचा भाग देखील त्याच्यात येऊ शकतो. त्यामुळे क्लस्टर ॲनालिसिस, परसेप्च्युअल मॅपिंग याचा भाग असू शकतो. त्याच अनुषंगाने पत्रव्यवहाराचे विश्लेषण, परसेप्च्युअल विश्लेषण हे देखील केलं जाऊ शकतं. त्यामुळे त्याचे बहुविध विश्लेषण ही मांडणी देखील त्या अनुषंगाने करता येऊ शकते. त्यामुळं कॉन्जंट ॲनालिसिस किंवा क्लस्टर ॲनालिसिसचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये निश्चितपणे येऊ शकतो. त्यामुळं स्ट्रक्चरल इक्वेशन्स हे कोणते आहेत, कशा पद्धतीने दिलेले आहेत त्याचा आपल्याला विचार याच्यात करावा लागतो. जसं की आपल्याला पहिल्या याच्यात सांगताना सांगितलेलं आहे
की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, मल्टीव्हेरिएशन्स विश्लेषण काय काय आहेत, ती विश्लेषण कोणत्या कोणत्या अँगलने आपल्याला तपासता येऊ शकतात, तो भाग त्याच्यात दिलेला आहे. बहुविध विश्लेषणाच्या काही मूलभूत ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या आपण बघणार आहोत आणि बहुविध तंत्राचे काही क्लासिफिकेशन्स किंवा वर्गीकरण ते कशा पद्धतीने करता येऊ शकतं, केलं जाऊ शकतं ते बघता येईल. आता याच्यामध्ये प्रामाणिक सहसंबंध विश्लेषण त्याच्यामध्ये आपण जसं की अं, मध्यग म्हणतो, मध्यगा म्हणतो, मध्यमान म्हणतो आणि बहुलक म्हणतो. या सर्व केंद्रीय प्रवृत्तीच्या मोजमापाची काही साधनं जी आहेत, गणितीय पद्धतीची जी आहेत, त्याच्या आधारावरती याची मांडणी करता येऊ शकते. त्यामुळं प्रामाणिक सहसंबंध जो आहे, तो विश्लेषण किंवा भिन्नतेचे बहुविध विश्लेषण जे आहे, ते कसं असू शकतं, कोणतं असू शकतं? संयुक्त विश्लेषण, क्लस्टर विश्लेषण, परसेप्शनल मॅपिंग जे आहे ते दिलेलं आहे. पत्रव्यवहाराचे विश्लेषण जे आहे, स्ट्रक्चरल इक्वेशन्स मॉडेलिंग त्या अंतर्गत घेतलेलं आहे. तर त्याच पद्धतीने या स्ट्रक्चरल इन्व्हेक्युशन्सच्या अनुषंगाने मॉडेलिंग कशा पद्धतीने असू शकतं किंवा किती असू शकतो तो भाग दर्शवलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर क्लस्टर विश्लेषण संयुक्त विश्लेषणाच्याच अनुषंगाने तो किती आहे किंवा कशा पद्धतीने आहे, व्हेरियंट तंत्र आणि व्याख्यानासाठी मार्गदर्शक तत्वे, व्यावहारिक तसेच सांख्यिकीय पद्धतीची ही जी तत्व आहेत, गाईडलाईन फॉर मल्टीव्हेरिएट टेक्निक यूज अँड इंटरप्रिटेशन किंवा त्याचं जे तत्व सांगितलेलं आहे त्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने ते टेक्नॉलॉजी काय वापरली जाईल, तंत्र कशा पद्धतीने असू शकेल, त्या तंत्राची माहिती या अनुषंगाने देखील केली जाऊ शकते किंवा व्हेरियंट जे आहेत ते दिलेले दिसून येऊ शकतात. याच व्यावहारिक त्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला सांख्यिकीचं खरंच काय महत्त्व आहे किंवा संख्याशास्त्रीय मांडणी केल्यामुळं मिळालेल्या आकडेवारी जसं की आपण आता एखादी पंतप्रधान आवास योजना पाहतो जी सेंट्रल गव्हर्नमेंट रन करत असतं आणि त्या गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने हा डेटा कलेक्ट होणं आवश्यक असतं की याचे लाभधारक किती आहेत. त्या स्टेट वाईज वेगळे असतील, डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळे असतील, परंतु सेंट्रली तो डेटा किती आउटपुट मिळवून देतो किंवा किती बेनिफिट देतो. मल्टीव्हेरिएशन तंत्र ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचं किती प्रमाणात रिपिटेशन म्हणण्याऐवजी फ्रिक्वेन्सी किती आहे, कशा पद्धतीची आहे ती आपण म्हणू शकतो. व्यावहारिक तसेच सांख्यिकीय महत्त्व हा स्थापित करा किंवा नमुना आकार आणि सर्व परिमाणवाचक परिणाम याचा देखील विचार केला जातो. तुमचा डेटा हा जाणून घ्यावा लागतो किंवा मॉडेल साठी प्रयत्न करावा लागतो किंवा त्याच्या डेटाच्या अनुषंगाने तुमचा डेटा हा जाणून घेणं अपेक्षित आहे आणि तो कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा नो युअर डेटा स्ट्रीव फॉर मॉडेल परमिशनाईट किंवा त्याची माहिती दिलेली आहे आणि हीच डेटा किंवा तुमचा डेटा जर जाणून घेतला तर त्या अनुषंगाने त्याची मांडणी ही निश्चितपणे करता येईल. पार्सिमोनियांसाठी प्रयत्न करा किंवा लुक टू युअर एरर किंवा तुमच्या चुका किंवा त्याच्यातल्या संदर्भातल्या काही इन्फॉर्मेशन ॲडिशन जे असेल म्हणजे जसं की आपण टेस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या करतो. टी टेस्ट असेल, झेड टेस्ट असेल, म्हणजे याच्यातून मिळणारा डेटा हा आउटपुट ओरिएंटेड असतो किंवा त्याच्यातलं ट्रू फॉल्स चूक किंवा बरोबर हे किती किंवा कशा पद्धतीनं आहे आणि तो नल हायपोथेसिस ज्या वेळेला आपण विचार करतो काही गृहीतक विचारात घेतलेले असतात त्या गृहीतकांमधून सुद्धा त्याची मांडणी ही चांगली करता येऊ शकते. त्यामुळे त्या संदर्भातला डेटा किंवा माहिती ही काढणं, सत्यापित करणं हे महत्त्वाचं असू शकतं. मल्टीव्हेरिएट विश्लेषणासाठी सॉफ्टवेअर वापरणे, बहुविध मॉडेल किंवा बिल्डिंगसाठी एक संरचित दृष्टिकोन ठेवणं हे अपेक्षित असतं आणि त्या अनुषंगाने त्याची माहिती आपल्याला बघावयाची आहे किंवा पाहावयाची आहे. याच्या इंट्रोडक्टरी पार्टच्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो वेगवेगळ्या अँगल करतात वैशिष्ट्ये आणि अनुप्रयोग हा दिलेला दिसून येतो. कॅरेक्टरिस्टिकच्या अनुषंगाने अनेक सांख्यिकीय शास्त्रज्ञांनी अनेक बहुविध तंत्राच्या विकासात योगदान दिले आहे. याच ही तंत्रे खरं तर वेगवेगळ्या सामाजिक शास्त्राच्या ज्या शाखा आहेत मग त्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, कृषी आहे, मानववंशशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे आणि वैद्यकीय याच्यामध्ये सायंटिफिकल मेथडच्या अनुषंगाने देखील मेडिकल सायन्सचा देखील विचार केलेला आहे. म्हणजे अशा
अनेक क्षेत्रात लागू केली जात आहेत आणि ही तंत्रे ही सामाजिक, मानसिक, वैद्यकीय आणि आर्थिक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जातात. विशेषतः जेव्हा संशोधन अभ्यासाशी संबंधित व्हेरिएबल हे विचारात घेतले जातात किंवा एकमेकांशी सहसंबंधित असावेत आणि जेव्हा कठोर संभाव्य मॉडेल हे योग्यरित्या वापरले जाऊ शकतात किंवा शकत नाहीत, त्यावेळेला त्याच्या संदर्भातले असणारे बदल हे देखील त्याच्यात दर्शवले जातात. त्यामुळे अनेक सांख्यिकीय शास्त्रज्ञांनी अनेक बहुविध तंत्राच्या विकासात योगदान दिले आहे. आज हे तंत्र त्या अभ्यास शाखामध्ये असतील, विखुरलेले जरी आपल्याला दिसत असतील तरी त्याचा सेंट्रली यूज हा निश्चितपणे केलेला असतो. मग इकॉनॉमिक्समध्ये ज्या वेळेला आपण पाहतो की अर्थशास्त्रातला स्टॅटिस्टिकली आणि मॅथमॅटिकली जे असं पाहतो, तसं मॅक्रो आणि मायक्रो, सूक्ष्म आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रात देखील त्याच्या असणारी आकडेवारी डेटा हा घेतलेला असतो आणि त्याच्याच आधारावरती काही सिद्धांत हे मांडले जातात. वृद्धी आणि विकासाच्या ज्या वेळेला अभ्यास करतो आपण, त्याच्यामध्ये देखील ती वृद्धी निश्चित किती झालेली आहे, कशा पद्धतीने झाली आणि विकास ही खरं तर गुणात्मक संकल्पना आहे आणि वृद्धी ही संख्यात्मक स्वरूपाची संकल्पना आहे की कितीनं वृद्धी झाली, कशा पद्धतीने वृद्धी झाली हे आपल्याला पाहता येऊ शकतं. परंतु विकासामध्ये नंतर गुणात्मक येईल, परंतु त्याचा बेस हा स्टॅटिस्टिकली किंवा संख्यात्मक स्वरूपाचा असतो. जसं की आता 10वी-12वीचे रिझल्ट लागतात, त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांच्या संदर्भातला निकाल हा त्यावेळेला सकारात्मक असतो, चांगला असतो. म्हणजे पास असणं एवढंच नाही, तर तो विद्यार्थी जर नेहमीच डिस्टिंक्शनमध्ये येणारा असेल, 70% जास्त मार्क मिळवणारा असेल, तर त्याला खूप चांगला विद्यार्थी आहे असं समजलं जातं. आणि एखादा विद्यार्थी हा साधारणपणे काही वेळेला फेल होणं असेल, बॅकलॉग विषय राहणं असतील, 1-2 विषय जाणं असेल, त्यावेळेला तो विद्यार्थी आहे किंवा 50% पेक्षा कमी मार्क असेल, तर ठीक आहे, त्याला झालाय पास असं म्हणून आपण विचार करतो. म्हणजे अ, त्याची डेव्हलपमेंट किंवा त्याच्या संदर्भातला ज्यावेळेला आपण विचार करू, त्यावेळेला संख्यात्मक जसे बदल असतील, तशा पद्धतीने त्याच्या संदर्भातले वापरले जाणारे शब्द आपण चांगल्या पद्धतीचे किंवा एक सर्वसाधारण किंवा निराशाजनक वक्तव्य त्या ठिकाणी झालेले दिसतात. म्हणजे ज्या ठिकाणी विकासाची संकल्पना ज्यावेळेला आपण मांडतो, देशाचा ज्यावेळेला आपण विकास म्हणतो, त्यावेळेला ती संकल्पना ही बेस ऑफ स्टॅटिस्टिक्स किंवा आकडेवारींच्या स्वरूपात ही अगोदर विचारात घ्यावी लागते. देशाला असणारी वैविध्यपूर्ण साधन संपत्ती असतील, ती किती आहे, कशा पद्धतीने आहे आणि त्याचा यूज कसा होतोय, हे देखील तिथं पाहणं आवश्यक ठरेल. अनेक सांख्यिकीय संख्याशास्त्रज्ञांनी अनेक बहुविध तंत्राच्या विकासात योगदान दिले आहे आणि आज ही तंत्रे अर्थशास्त्रात, समाजशास्त्रात, मानसशास्त्रात असतील, ती कृषी किंवा मानववंशशास्त्र, जीवशास्त्र आणि वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात लागू लागू केली जात असताना दिसतात. ही तंत्रे सामाजिक, मानसिक, वैद्यकीय याच्याच अनुषंगानं, डेटाच्या अनुषंगानं मिळालेली माहिती ही विश्लेषणात्मक मांडणी करतात किंवा विशेषतः जेव्हा त्याचा रिसर्च केला जातो, संशोधन केलं जातं, याच संशोधनातून अभ्यासाशी संबंधित बाबी ह्या व्हेरिएबल जरी असल्या, किंवा बहुविध असल्या, व्हेरिएबल्स असल्या, तरी देखील त्याचा क्षेत्रवाईज एकमेकांशी सहसंबंध, सुसंबंध पाहिला जातो. कठोर संभाव्य मॉडेल ही योग्यरित्या वापरले जाऊ शकतात का, ते कसे वापरता येतील, त्या संदर्भातली मांडणी ही त्यामध्ये केलेली असते. त्यामुळं ही तंत्र ही सामाजिक, मानसिक किंवा वैद्यकीय आणि आर्थिक डेटाच्या विश्लेषण करण्यासाठी वापरले जातात. विशेषतः जेव्हा संशोधन करण्यासाठी किंवा अभ्यासाशी संबंधित काही भाग येतो, त्यावेळेला व्हेरिएबल्सचे क्षेत्र एकमेकाशी सहसंबंधित असावेत आणि जेव्हा कठोर संभाव्य मॉडेल हे योग्यरित्या वापरले जाऊ शकत नाहीत किंवा त्या संदर्भातले काही बदल असतील, तर ते पाहिले जाऊ शकतात किंवा दर्शवले जाऊ शकतात. मल्टीव्हेरिएट विश्लेषण म्हणजे काय किंवा सांख्यिकीय अटीमध्ये बहुविध विश्लेषण याचा देखील समावेश हा प्रामुख्याने केलेला असतो. बहुविध विश्लेषणामध्ये सर्व सांख्यिकीय तंत्राचा संदर्भ हा दिलेला असतो किंवा सांख्यिकीय माहिती मांडल्यानंतर त्याच्या आकडेवारी किंवा त्याचा डेटा हा सर्व दूरपर्यंत पोहोचवलेला आपल्याला दिसून येतो. याच माहितीच्या आधारावरती किंवा डेटाच्या आधारावरती संख्याशास्त्रीय मांडणी करण्याचा प्रयत्न हे खरं तर बजेटचा विषय जर आपण याच्याशी संबंधित केला, तर सांख्यिकीय आणि वित्तीय विभाग म्हणून मंत्रालयात काम करत असतो आणि याच विभागाच्या मार्फत आर्थिक सांख्यिकीय विश्लेषण देखील केलं जातं आणि बजेट हे देखील मांडलं जातं.
त्या त्या राज्यानुसार फायनान्स मिनिस्टर जे असतात त्याच्या अंडर हे वित्तीय मंत्रालय काम करत असतं किंवा वित्त विभाग काम करत असतो. आणि सेंट्रल पातळीवर सुद्धा आपण बघतो की फायनान्स मिनिस्ट्री जे असते, वित्त मंत्रालय जे असतं, जिथं की आता या पंचवार्षिक कालखंडात ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला निर्मला सीतारामन या त्याचं काम करत होत्या. आणि याच्यातूनच आलेली सांख्यिकीय माहितीच्या आधारावरती त्यांनी बजेट हे सादर केलेलं असतं किंवा राज्यामध्ये हे राज्यातलं बजेट जे आहे ते सादर केलं जातं. आणि त्याच्यातून देशाचा विकास असेल, राज्याचा विकास असेल, तो कशा पद्धतीने होत आहे किंवा आकड्यांच्या स्वरूपातली मांडणी करून त्याचं विश्लेषण केलं जातं. त्याच्यासाठी देखील मध्यक असेल, सरासरी असेल, बहुलक असेल किंवा टक्केवारी काढणं असेल, पर्सेंटाईल आपण ज्याला म्हणतो, त्याची पद्धती देखील वापरल्या जातात. याच बहुविविध विश्लेषणाच्या काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत. जरी बहुविविध विश्लेषणाची मूलतत्वे एक विविध आणि द्विविविध आकडेवारीमध्ये आहेत किंवा त्या अनुषंगाने मांडली जातात. बहुविविध डोमेनचा म्हणजे की आपण डोमेन म्हणजे नॉलेज असेल, त्या संदर्भातलं डोमेन नॉलेज आपण म्हणतो. एक्सपर्टायजीशी ज्याचे आहे किंवा ज्या संदर्भातले सॉफ्टवेअर्स त्याच्यात वापरायचे आहेत ती देखील तितकीच महत्त्वाची असतात. त्यामुळं बहुविविध डोमेनचा विस्तार हा अतिरिक्त संकल्पना आणि विशिष्ट प्रासंगिकतेच्या समस्यांचा परिचय हा त्याच्यामध्ये दिलेला असतो किंवा तो तसा समाविष्ट केलेला असतो. त्याचा अंतर्भाव त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्या बहुविध विश्लेषणाच्याच काही मूलभूत संकल्पना ज्या वेळेला आपण पाहणार, त्या बहुविधमध्ये जसं की सांख्यिकीय पद्धती असेल किंवा मॅथमॅटिकलीच्या अँगलनी काही संकल्पना ज्या वेळेला आपण म्हणतो त्या कशा पद्धतीने किंवा किती असू शकतील, त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. जास्ती प्रमाणाच्या वापरल्या जातात, त्या कोणत्याही असू शकतात. बहुविध तंत्राचे वर्गीकरण करताना किंवा त्याचे क्लासिफिकेशन करताना कोणता भाग त्याच्यात अंतर्भाव असतो? एक मिनिट. या बहुविध तंत्राच्या आधारावरती दोन प्रकारची मल्टीव्हेरिएशन्स तंत्रे आहेत. एक प्रकार आहे तो म्हणजे आश्रित आणि स्वतंत्र व्हेरिएबल्स असलेल्या डेटासाठी, आणि दुसरा प्रकार ज्यामध्ये अवलंबित्व किंवा संबंधाशिवाय अनेक व्हेरिएबल्स विचारात घेतले जातात ते असतात आणि त्याचा देखील अंतर्भाव त्यामध्ये केलेला असतो. बहुविध तंत्राचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ही दोन प्रकारची मल्टीव्हेरिएबल तंत्रे ही विचारात घेतली जातात. एक प्रकार हा आश्रित आणि स्वतंत्र व्हेरिएबल्स असलेल्या डेटासाठी, आणि दुसरा प्रकार हा ज्यामध्ये अवलंबित्व किंवा संबंधाशिवाय अनेक व्हेरिएबल्स त्याच्यात अंतर्भूत केलेले आपल्याला दिसून येतात. याच वेगवेगळ्या पद्धतीच्या माहितीच्या खरं तर आधारावरती आपण सुरुवातीचा जो भाग पाहिला त्याच्यामध्ये अनेक सांख्यिकीय माहिती, मग अनेकामध्ये कुठला येऊ शकतो. एखाद्या वेळेला एखादा सर्वे आपण ज्या वेळेला करतो तो सर्वे, समजा आपण विद्यार्थ्यांच्या मार्कांचा सर्वे आपण विचारात घेतो, 10वी-12वीच्या विद्यार्थी, त्यावेळेला त्यांना मिळालेले किंवा त्यांना असलेले जे काही 6 विषय आपण विचारात घेतो. मग त्याच्यामध्ये आपण सायन्सच्या अँगलने ज्यावेळेला बघतो त्यावेळेला केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथमॅटिक्स, स्टॅट असेल किंवा इतर सब्जेक्टच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याला मिळालेली मार्क ही किती आहेत त्याचा विचार करून त्याचं एकूण पर्सेंटाईल विचारात घेतलं जातं आणि तो विद्यार्थी पुढे भविष्यासाठी आपल्याला काय घेता येऊ शकतं, काय करता येऊ शकतं या दृष्टीने विचार करत असतो. अनेक सांख्यिकीय शास्त्रज्ञांनी अनेक बहुविध तंत्राच्या विकासात योगदान दिले आहे. आज ही तंत्रे तितकी विकसित झालेली आहेत आणि त्या आधारावरतीच आपल्याला त्याची मांडणी देखील करता येऊ शकते. ही तंत्रे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र या अनुषंगाने देखील तितकीच महत्त्वाचे असलेले दिसून येतात. आणि आज ह्या तंत्राच्या आधारावरती वेगवेगळी आकडेवारी, मग तसं जर पाहिलं तर आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळे आकड्यांच्या आधारावरती, जसं की एखादा सिनेमा किती कमाई करून देऊ शकेल, तर एखादा हिरोईन किंवा त्याच्या पाठीमागचे असणारे जे काही दिग्दर्शक असतात किंवा वादक असतात, संगीतकार असतात, त्यांचा देखील तितकाच वाटा महत्त्वाचा असतो. कारण त्यांचं एक ब्रँडिंग, त्यांचं नाव एक नावाजलेलं असतं आणि त्या अनुषंगाने जसं की इग्नो युनिव्हर्सिटी असेल, सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर युनिव्हर्सिटीज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आपण म्हणतो, या युनिव्हर्सिटीच्याच अनुषंगाने असतील किंवा इतर जरी समजा मोठ्या युनिव्हर्सिटीचा जरी विचार केला
तरी त्या अनुषंगाने त्याचं एक नावलौकिक हे वाढलेलं असतं किंवा जनमानसामध्ये त्याची एक प्रतिमा निर्माण झालेली असते आणि ती कशावरून होती तर निश्चितपणे तिथल्या सोयीसुविधांच्या आधारावरती होत असते, विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने होत असते, मिळणाऱ्या फॅसिलिटीजच्या अनुषंगाने होत असते. त्याची क्वांटिटिव्ह ज्यावेळेला संख्यात्मक माहिती मिळते, संख्यात्मक स्वरूपाची बाबी समोर येतात, त्याच वेळेला त्याची माहिती ही पुढं चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकते किंवा त्याचा सोशल अँगल जो आहे तो देखील त्याच्यात विचारात घेतला जाऊ शकतो. त्यामुळं त्याचा सोशल अँगल बरोबर सायकोलॉजिकल असेल, मेडिसिन साईट्स असेल किंवा डेटाच्या अनुषंगाने असेल, ती माहिती आपल्याला समाविष्ट करता येते आणि त्याचा अंतर्भाव करून तसं त्याच्यातला विचार हा निश्चितपणे होत असतो. ही तंत्रे ही सामाजिक, मानसशास्त्रीय किंवा मानसिकदृष्ट्या त्याचा विचार करून वैद्यकीय आणि आर्थिक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जातात. विशेषतः जेव्हा संशोधन अभ्यासाशी संबंधित असतात, व्हेरिएबल्स असतात, त्यावेळेला हे क्षेत्र एकमेकांशी सहसंबंधित असत आणि जेव्हा कठोर संभाव्य मॉडेल हे योग्यरित्या वापरले जाऊ शकतात, तेव्हा जेव्हा की कठोर संभाव्य मॉडेल त्या योग्यरित्या वापरल्याने त्याची मांडणी ही निश्चितपणे करता येते किंवा तशी केली जाते आणि त्यातूनच काही बाबी ह्या माहिती होत असतात. त्याच अनुषंगाने सांख्यिकीय शास्त्रज्ञांनी अनेक बहुविध तंत्राचा वापर देखील याच्यामध्ये केलेला आपल्याला प्रकर्षाने जाणवतो किंवा पाहायला मिळतो. हे पाठीमागच्या काही स्लाईडच्या अनुषंगाने देखील आपल्याला माहिती मिळू शकते. मल्टीव्हेरिएबल्स विश्लेषणामध्ये ज्याचा आपण आता विचार केला किंवा मांडणी केली ते आपण पाहिलं. त्याच अनुषंगाने बहुविध तंत्राची वर्गीकरण किंवा विश्लेषणामध्ये काही बाबी या प्रकर्षाने जाणवतात. त्यामध्ये 9.4 ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला बहुविध तंत्राचे प्रकार किंवा त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते कशा पद्धतीने किती आहेत, मुख्य घटक आणि सामान्य घटक विश्लेषण याचा देखील अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्या मुख्य घटकामध्ये जसं की डेटा कलेक्ट करताना सांख्यिकीय स्वरूपाची माहिती घेत असताना आपल्याला काही बाबीत तफावत केली जाते. ती म्हणजे एकतर डेटा हा चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने मांडावा लागतो आणि तो चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर सम किंवा विषम संख्या त्याच्यातल्या वेगळे केले जातात. बहुलकाच्या अनुषंगाने ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला एकूण चढत्या उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर जी संख्या पुन्हा पुन्हा आलेली असते त्याला बहुलक असं म्हटलं जातं आणि टोटल ज्या काही संख्या आलेल्या आहेत त्या संख्यांची एकूण बेरीज करून डिवायडेड बाय 2 किंवा डिवायडेड बाय नंबर ऑफ ज्या काही संख्या दिलेल्या आहेत, क्वांटिटी दिलेली आहे, त्या क्वांटिटीने डिव्हायडेशन केलं म्हणजे उदाहरणासाठी 10वी-12वीचा रिझल्ट आपण पाहतो त्यावेळेला 5 किंवा 6 विषय जे असतात त्या विषयाची एकूण मार्कांची असणारी बेरीज आणि जर 6 विषय असतील तर डिवायडेड बाय 6 किंवा टॉप 5 आपण म्हणतो त्यावेळेला टॉप 5 काढताना सुद्धा ज्या विषयामध्ये जास्त मार्क आहेत आणि भागिले 5 असं करून त्याची पर्सेंटाईल ही काढली जाते आणि त्या पर्सेंटेजच्या अनुषंगाने तो विद्यार्थी किंवा त्या शाळेचा निकाल, त्या एरियाचा, डिस्ट्रिक्टचा रिझल्ट हा देखील त्याच्यात विचारात घेतला जातो. तोच राज्याचा जसा आहे तालुक्याचा जिल्हा पातळीवर असतो, एखाद्या शाळेचा असतो, एरिया वाईज असतो आणि त्या रिझल्टच्या अनुषंगाने पुढची गुणश्रेणीच्या अनुषंगाने मग पुढील भविष्यातला निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आपण म्हणूया रचना केली जाते किंवा मांडणी केली जाते आणि एकाधिक प्रतिगमन किंवा एकाधिक भेदभाव विश्लेषण MDAच्या अनुषंगाने देखील केला जाऊ शकतो. तो MDAचा जो भाग सांगितलेला आहे तो इथं सुरुवातीला खरं तर दिलेला आहे. MDAच्या अनुषंगाने MDA मल्टिपल डायमेन्शन डिस्क्रिमिनंट ॲनालिसिस असं म्हटलेलं आहे. म्हणजे मल्टिपल डिस्क्रिमिनंट ॲनालिसिसमध्ये अनेक घटकांचा त्याच्यात समावेश असू शकतो, अनेक भाग त्याच्यात येऊ शकतात. ते कोणते असतील, कशा पद्धतीचे असतील तर ते आपल्याला पाहावे लागतील. मल्टीव्हेरिएशन ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स किंवा कॉग्नेंट यांचा त्याच्यात अंतर्भाव केलेला आहे. क्लस्टर ॲनालिसिस जे आहे, परसेप्शन मॅपिंग जे आहे ते कोरिलेशनच्या अनुषंगाने पत्रव्यवहाराचे विश्लेषण असेल ते केलेलं दिसू शकतं. स्ट्रक्चरल इक्वेशन्स मॉडेल्स जे आहे, करेस्पॉन्डन्स ॲनालिसिस जो आहे तो दिलेला आहे. स्ट्रक्चरल इक्वेशन्स मॉडेल त्याचबरोबर त्याच्यात असणारं
पत्रव्यवहाराचं विश्लेषण, अनॅलिटिकल विश्लेषण आणि इक्वेशन मॉडेल त्याचा भाग देखील आलेला आहे किंवा अंतर्भूत झालेला आहे. बहुविध तंत्राचे प्रकार किंवा मुख्य घटक आणि सामान्य घटक विश्लेषण, एकाधिकार प्रतिगमन गट, एकाधिक भेदभाव विश्लेषण आणि लॉजिस्टिक रिग्रेशन किंवा प्रामाणिक सहसंबंध विश्लेषण, भिन्नतेचे बहुविध विश्लेषण याचा देखील अंतर्भाव त्याच्यात आलेला आहे. संयुक्तिक विश्लेषण, क्लस्टर विश्लेषण, त्याचबरोबर परसेप्शनल मॅपिंग किंवा पत्रव्यवहाराचे विश्लेषण त्याचा देखील भाग त्याच्यात आलेला दिसून येतो किंवा तसा त्याच्यात अंतर्भाव केलेला आहे. इक्वेशन्स मॉडेलच्या अनुषंगाने देखील काही बाब ह्या येऊ शकतात किंवा स्ट्रक्चरल इक्वेशन्स या दिलेल्या दिसून येतात. मल्टीव्हेरियंट तंत्र आणि व्याख्याच्या अनुषंगाने किंवा व्यासाठी मार्गदर्शक तत्वे, व्यावहारिक तसेच सांख्यिकीय महत्त्व प्रस्थापित केलेलं आहे किंवा त्या अनुषंगाने काही भाग हा मांडलेला दिसून येतो. इस्टॅब्लिश्ड प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स, व्यावहारिक तसेच सांख्यिकीय महत्त्व हा प्रस्थापित केलेला आहे. नमुना आकार सर्व परिणामावर परिणाम करतो ही ओळख किंवा तुमचा डेटा हा जाणून घेतला किंवा त्या अनुषंगाने त्याची माहिती ही मांडलेली असते. मॉडेल पार्सिमोनीसाठी प्रयत्न किंवा त्या अनुषंगाने देखील माहिती दिलेली दिसते. फॉर मॉडेल पर्सिमोनी, त्या अनुषंगाने पार्सिमोनीसाठी प्रयत्न करणं किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल हे दर्शवण्याचा भाग दिलेला आहे. तुमच्या चुका किंवा त्या अनुषंगाने असणारं आत्ता जे सांगितलं वरती की त्याचं व्हेरिएशन कशा पद्धतीनं असू शकतं, किती असू शकतं ते त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. यातलाच जो पुढचा आत्ताच आपण टप्पा पाहिला तो म्हणजे मल्टीव्हेरिएशन आणि टेक्नॉलॉजी किंवा तंत्र हे कशा पद्धतीनं आहे किंवा किती असू शकतो तो भाग त्याच्यात दर्शवलेला आहे. बहुविध मॉडेलच्या अनुषंगाने बिल्डिंगसाठी किंवा एक संरचित दृष्टिकोन त्याच्यात दर्शवलेला आहे. मल्टीव्हेरियंट विश्लेषणासाठी सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने वापरले जाऊ शकते किंवा बहुविध मॉडेल बिल्डिंगसाठी एक संरचित दृष्टिकोन त्याच्यात विचारात घेतलेला आहे. स्ट्रक्चर अप्रोच टू मल्टीव्हेरियंट मॉडेल बिल्डिंग दर्शवलेला आहे. युझिंग सॉफ्टवेअर फॉर मल्टीव्हेरियंट अनालिसिस, व्हॅलिड युअर रिझल्ट, लुक टू युअर एरर्स, फॉर मॉडेल किंवा परफॉर्मन्सची लुक्स लाईक्स मॉडेल हे कशा पद्धतीने असू शकतं किंवा तुमचा डेटा जो आहे तो जाणून घेणं अपेक्षित असतं आणि त्या डेटाच्याच आधारावरती खरं तर एक्सेलमध्ये आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्याच्या रो करणं असेल, कॉलम करणं असेल आणि त्याच्यातून नंतर डायग्रॅम तयार करणं असेल, ते डायग्रॅम कशा पद्धतीने असू शकतील त्या डायग्रॅम्सच्या अनुषंगाने देखील आपल्याला माहिती ही घ्यावी लागते किंवा पुन्हा त्याच्या संदर्भातले भाग हे बघावे लागतात असं दिसून येतं. आता याच्यामध्ये जो बहुविध तंत्राचे प्रकार म्हटले त्या तंत्र कशा पद्धतीने असू शकतील म्हणजे एक्सेलमध्ये घेतलेली इन्फॉर्मेशन ती ज्यावेळेला आपण त्याचा चार्ट तयार करत असतो, ग्राफ तयार करायला घेतो, आलेख काढतो, त्या आलेखाच्या आधारावरती सुद्धा आपल्याला सहज एका दृष्टिक्षेपात एका नजरेत ती माहिती आपल्याला मिळू शकते. त्यामुळे बहुविध तंत्राचे प्रकार, मुख्य घटक आणि सामान्य घटक विश्लेषण, एकाधिकार प्रतिगमन, एकाधिक भेदभाव विश्लेषण MDA आणि लॉजिस्टिक रिग्रेशन्स हे देखील त्याच्यात विचारात घेतलं जातं. प्रामाणिक सहसंबंध विश्लेषण, भिन्नतेचे बहुविध विश्लेषण MANOVA याचा देखील विचार होतो. संयुक्त विश्लेषण, क्लस्टर विश्लेषण, परसेप्शनल मॅपिंग किंवा पत्रव्यवहाराचे विश्लेषण याचा भाग त्याच्यात अंतर्भूत केला जाऊ शकतो. स्ट्रक्चरल इनोव्हेशन मॉडेलिंग सेम त्या अनुषंगाने त्याच्यातली माहिती ही मांडली जाऊ शकते. पत्रव्यवहाराच्या विश्लेषणाच्या अनुषंगाने देखील कशा पद्धतीने किंवा किती त्याची माहिती त्याच्यामध्ये मिळालेली आहे ती समाविष्ट केली जाईल. क्लस्टर विश्लेषणामध्ये कोणता भाग हा अंतर्भूत करता येईल, प्रामाणिक सहसंबंध विश्लेषण असेल, एकाधिकार भेदभाव विश्लेषण असेल ते देखील त्याचा होऊ शकतो किंवा त्याच्यातला भाग येऊ शकतो. आता तो जो आता भाग आपण पाहिला होता त्याच्यामध्येच आणखी डीपमध्ये विचार करताना टाईप्स ऑफ मल्टीव्हेरिएशन टेक्निक यूज असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याची वेगवेगळी तंत्र मग बहुलक असेल, मध्यगा असेल, सरासरी असेल हे किती काढले जातात किंवा कशा पद्धतीने काढले जातात
मुख्य घटक आणि सामान्य घटक विश्लेषण हे दिलेलं आहे. प्रिन्सिपल कंपोनंट चा अंतर्भाव केलेला आहे अँड कॉमन फॅक्टर्स अनालिसिस हे देखील त्याच्यात आलेलं आहे. एकाधिकार प्रतिगमन चा अंतर्भाव केलेला आहे. मल्टिपल रिग्रेशन्सचा अंतर्भाव आहे. मल्टिपल डिस्क्रिमिनेशन किंवा डिस्क्रिमिनंट अनालिसिस दिलेला असताना काही बाबी ह्या संयुक्तपणे सांगता येऊ शकतात. संयुक्त विश्लेषण किंवा मल्टीव्हेरिएशन्स अनालिसिस ऑफ व्हेरियन्सचा भाग त्याच्यात दिलेला आहे. परसेप्शनल मॅपिंग, कॉन्जेंट अनालिसिस, पत्रव्यवहाराचे विश्लेषण आणि क्लस्टर अनालिसिसचा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला दिसून येतो. मग स्ट्रक्चरल इनोव्हेशन्सचा जो आहे मॉडेलिंगच्या अनुषंगाने आहे. करेस्पॉन्डन्स अनालिसिस आहे, तो किती किंवा कशा पद्धतीने होऊ शकतो तो दर्शवलेला आहे. स्ट्रक्चर इक्वेशन्स मॉडेलिंग ह्या अंतर्गतच वेगवेगळ्या सेम्स ज्या आहेत, SEM म्हटलं त्यांनी स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडेल दर्शवलेलं आहे. मग ते किती प्रमाणात आहे किंवा कशा पद्धतीने लागू पडू शकतो त्याची माहिती त्या अंतर्गत किंवा त्यात समाविष्ट केलेले आपल्याला दिसून येते. मल्टीव्हेरिएटल तंत्र आणि व्याख्यानासाठी किंवा दर्शवण्यासाठी दर्शवलेले घटक हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी करता येऊ शकते. या मल्टीव्हेरियंट तंत्रामध्ये गाईडलाईन फॉर मल्टीव्हेरियंट टेक्निक्स अँड इंटरप्रिटेशनचा समावेश होतो किंवा इस्टिब्लिश प्रॅक्टिकल ॲज वेल ॲज स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट असेल तो देखील त्याच्यात दर्शवलेला दिसून येतो. त्याच नमुना किंवा आकार ज्यावेळेला आपण म्हणतो, नमुना आकार हा सर्व परिणामावर परिणाम करतो हे ओळखणं किंवा त्याच्या संदर्भातली माहिती घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. या नमुना आकार किंवा सर्व परिणामकारक घटक जे आहेत ते किती समाविष्ट केलेले आहेत ते आपण बघूया 2 मिनिटांसाठी. नमुना किंवा आकार, आता हा खरं तर रिसर्च अँगलने असणारा पॉईंट आहे किंवा स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन घेताना सुद्धा नमुना किंवा त्याची सॅम्पल साईज घेतली जाते. त्यासाठीच मराठीत एक म्हण आहे की सीतावरून भाताची परीक्षा पाहा. तशा पद्धतीनं सॅम्पलिंग ज्यावेळेला आता लोकसभेच्या इलेक्शन्स होतात, विधानसभेच्या इलेक्शन्स होतील, त्यावेळेला त्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला उमेदवार ज्यावेळेला आपला अर्ज भरत असतो, या अर्जामध्ये आपल्याला किती वोटिंग मिळू शकतं त्याचा एक अंदाज घेऊन, त्याचा एक सर्वे करून त्या सर्वेच्या बेसवरती निर्णय आपल्याला किंवा आपल्या बाजूने वोटर्स किती आहेत तरच उमेदवार उभा राहत असतो. तसं अर्थशास्त्राकडं ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला या शिक्षणाच्या दृष्टीनं आपल्याला आकड्यांची किंवा संख्यांची माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित असते. एकदा टोटल संख्या लक्षात आली म्हणजे जसं की आपण एखाद्या वेळेला म्हणूया की पंतप्रधानांची सभा ही महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि एखादं मैदान दिलेलं असतं, त्यावेळेला त्या मैदानाची एकूण कॅपॅसिटी किती आहे हे काढत असताना एक संभाव्य आकडा डोळ्यासमोर येतो किंवा त्याचे लँड जमीन जी आहे ती किती आहे आणि तेवढी जमिनीवर जर बरगतचं लोक बसली तर तेवढी लोक आली असं गृहीत धरलं जातं. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा 10,000 लोक जमली, जसे की आपण लग्नासाठी कार्यालय घेत असतो किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी कार्यालय घेत असतो, एखादं शुभ कार्य असेल अशा वेळेला, एखादं इनॉग्रेशन फंक्शन असेल अशा वेळेला याच आधारावरती माहिती घेत असताना त्या ठिकाणचा एरिया काउंट केला जातो. म्हणजे लँड जर समजा जमीन अर्धा एकर असेल, 1 एकर असेल किंवा 1 हेक्टर असेल, 2.5 एकर जमीन असेल, 5 एकर जमीन असेल, 50 एकर जमीन असेल आणि त्यावरती प्रोग्राम होत असेल तर त्या ठिकाणी 10,000 लोकसंख्या उपस्थित होती ही त्या जमिनीच्या एरिया वाईज किंवा एरियावरून निश्चित करता येते. 5,000 लोक असतील तर तिथली जमीन किती होती, 1 एकर होती, 2 एकर होती, त्याच्यावरून आपल्याला ते सांगता येऊ शकतं. म्हणजे सभेसाठी असणारी संख्या याच्यावरती त्याचा नमुना किंवा एखादा जो काय अभ्यास आपण करणार आहोत त्या अभ्यासावरून ते संख्या आपल्याला काढता येऊ शकते. नमुना आकार हा सर्व परिणामावर परिणाम करतो हे दिसून येतं. तुमचा डेटा हा जाणून घेतल्यानंतर किंवा त्याची माहिती मिळाल्यानंतर मॉडेल किंवा पार्सिमोनियसाठी प्रयत्न केल्यानंतर तुमचा विशेष व्हॅलिडेट युअर रिझल्ट जो आहे तो कशा पद्धतीने असू शकतो
युजिंग सॉफ्टवेअर फॉर मल्टीव्हेरिएशन किंवा ॲनालिसिस त्या अनुषंगाने दिसून येऊ शकतं. बहुविध मॉडेल किंवा बिल्डिंगसाठी किंवा त्या अनुषंगाने असणारी माहिती ही तिथं प्रोव्हाइड केली जाते. तरी देखील हा सॅम्पल साईज जो आहे तो, की जसं की आपण एखाद्या वेळेला पूर्वी शाळेमधलं किंवा वर्गामधलं इन्स्पेक्शन असायचं, त्यावेळेला साहेब किंवा इन्स्पेक्शन करणारा जो कोणी अधिकारी असेल तो वर्गात येऊन काही प्रश्न विचारले जात असत. त्यावेळेला सर्वच विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले जातीलच असं नाही, तर त्यातल्या काही विद्यार्थ्यांना ते आत येऊन प्रश्न विचारत असत. मग ते शालेय पातळीवर असेल, महाविद्यालय पातळीवर असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन आन्सर्स हे तिथं विचारले जातात आणि त्या अनुषंगाने त्याची मांडणी ही विद्यार्थ्यांकडून कशा पद्धतीने होती आहे, प्रतिसाद कसा मिळतोय, त्यावरती खरं तर डी-एडच्या अनुषंगाने असेल किंवा बी-एडच्या अनुषंगाने असेल, शिक्षण प्रणाली याच्यामध्ये त्याचा देखील अंतर्भाव होऊ शकतो. म्हणजे नमुना घेत असताना किंवा वर्गामध्ये कोणत्या पद्धतीचा पाठ कशा पद्धतीनं शिकवावा याचा त्याची रिहर्सल त्या अनुषंगाने किंवा त्याचा अभ्यास हा पूर्वी सॅम्पलिंग साईजमध्ये केलेला असतो किंवा त्याचे ज्यावेळेला मीडियाच्या समोर आपल्याला काही बोलायचं असतं किंवा इतर ठिकाणी काही मांडणी करायची असते, त्यातला काही भाग हा अगोदर आपण त्याची रंगीत तालीम ही घेत असतो. आणि तशा पद्धतीनं एकूण मॉपचा किंवा जसं हॉटेल व्यवसायामध्ये देखील आपण पाहतो की एखादं समजा आता हॉट सीझन असेल, म्हणजे उष्णतेचा काळ असेल, त्यावेळेला कोल्ड्रिंक्स पित असताना मग त्याच्यामध्ये आपण असा विचार करू की कोकम असतं किंवा इतर काही थंड पेय असतील, तर त्याचा टेस्ट म्हणून सुरुवातीला थोडा भाग हा डिमांड केला जातो, मागणी केला जातो आणि त्यानंतर या डिमांडच्याच अनुषंगानं पुढं तेवढी क्वांटिटी ही बनवली जाते किंवा तयार केली जाते. किंवा एखादी गृहिणी सुद्धा आपल्याला बघा चहा देत असताना सुरुवातीला थोडासा चहा टेस्ट करून पाहिला जातो किंवा एखादी गोष्ट माईक सिस्टीमच्या संदर्भात असेल त्याचं सुद्धा टेस्टिंग अगोदर केलं जातं. कारण लार्ज लेवलला ज्यावेळेला त्याचा प्रसारण करायचं असतं किंवा माहिती मिळवायची असते, तो डेटा कलेक्ट करायचा असतो, त्यावेळेला त्या सॅम्पलवरून हा अचूक जर सॅम्पल आपल्याला मिळाला तर त्याच्यावरून त्याचे चांगले परिणामकारक मांडणी ही करता येऊ शकते किंवा त्याचं आउटपुट हे चांगलं घेता येतं. जसं की रस्ते विकासाच्या संदर्भात आपण भारतात जर बोलायचं म्हटलं तर रस्त्यांचा विकास हा काही भागात जसं वाढत गेला तसा तो आता दीर्घकाळात सर्वच ठिकाणी, म्हणजे जसं की अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला आपल्याला म्हणता येईल पंतप्रधान ग्राम सडक योजना नावाची एक योजना सुरू झाली आणि गावागावात छोटे छोटे रस्ते हे कशा पद्धतीनं करता येईल, रस्त्यांचं जाळं कसं विणता येईल ते पाहिलं. आणि आत्ताच्या काळात जर आपण पाहिलं तर नॅशनल हायवेज जे असतील, राष्ट्रीय महामार्ग जे असतील, त्यांचं प्रमाण हे वाढवण्याचं काम केलेलं दिसू शकतं. स्टेट वेज असतील, नॅशनल वेज असतील ते वाढले आणि त्याच्यामुळे रस्त्यांचं जाळ्याचं काम हे चांगल्या पद्धतीनं झालेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे देशाचा विकास व्हायला ही निश्चितपणे मदत होते. म्हणजे थोड्या थोड्या पातळीवरनं केल्यानंतर त्याचा टप्पा हा जसा विस्तृत करता येईल, वाढवता येईल, पण त्या संदर्भातली टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं असेल, त्याचा विकास करणं असेल, ते झाल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे नमुना आकार हा सर्व परिणामावर परिणाम करतो किंवा त्याचा आकार हा वाढलेला दिसून येतो. त्यामुळे तुमचा डेटा हा जाणून घ्या किंवा त्या अनुषंगाने त्याचं मॉडेल हा पार्सिमनीसाठी प्रयत्न करतो किंवा त्या अनुषंगाने तुमच्या त्यातली मांडणी ही होऊ शकते. मल्टीव्हेरिएशन विश्लेषणासाठीच सॉफ्टवेअर वापरणे, बहुविध मॉडेल बिल्डिंगसाठी एक संरचित करणे किंवा त्याचा दृष्टिकोन त्याच्यात मांडणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. स्ट्रक्चर अप्रोच टू मल्टीव्हेरिएशन मॉडेल किंवा त्याच्या संदर्भातील मांडणी ही केलेली आपल्याला दिसून येते. मल्टीव्हेरियंट तंत्र आणि व्याख्यानासाठी मार्गदर्शक तत्व हे देखील त्याच्यात अंतर्भूत केलेले आपल्याला व्हायला मिळतात. याकडं कन्क्लुजनकडे जाण्याच्या अगोदरच आपण जर समजा याचा भाग पाहिला की या बहुविध संकल्पनांच्या आधारावरती बहुविध विश्लेषणाच्या काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत, जसं की विश्लेषणाची मूलतत्वे असतील, द्विविध आकडेवारीमध्ये बदल करणं असेल, बहुविविध डोमेनचा विस्तार आणि अतिरिक्त संकल्पना असेल, अशी मांडणी करणं असेल, विशिष्ट प्रासंगिकतेच्या समस्यांचा परिचय त्याच्यामध्ये दिलेला असतो आणि याच बहुविध विश्लेषणाच्या मूलभूत संकल्पना आणि जरी बहुविध विश्लेषणाची त्याची परिणामकारकता ही विचारात घेऊन त्याची मूलतत्वे किंवा एक विविध
आणि द्विविध आकडेवारी आहेत किंवा कशा पद्धतीने आहेत. बहुविविध डोमेनचा विस्तार हा अतिरिक्त किंवा संकल्पना आणि विशिष्ट प्रासंगिकतेच्या समस्यांचा परिणाम हा त्याच्यामध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. बहुविध विश्लेषणाच्या काही मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या मांडल्यानंतर किंवा त्या अनुषंगाने तशा बाबी पाहिल्यानंतर जरी बहुविविध विश्लेषणाची मूलतत्वे एक विविध आणि द्विविध आकडेवारीमध्ये आहेत किंवा बहुविविध डोमेनचा विस्तार हा त्याच्यात अंतर्भूत केलेला दिसतो किंवा समाविष्ट केलेला दिसतो. याच संकल्पना आणि विशिष्ट प्रासंगिकतेच्या समस्यांचा त्याच्यात परिचय केलेला आहे किंवा त्याची मांडणी ही झालेली आपल्याला दिसून येते. बहुविध तंत्राचे वर्गीकरण हे दोन प्रकारची मल्टीव्हेरिएशन तंत्रे आहेत. एक प्रकार हा अनिश्चित आणि स्वतंत्र व्हेरिएबल्स विचारात घेणार आहे डेटासाठी आणि दुसरा प्रकार हा ज्यामध्ये अवलंबित्व किंवा संबंधाशिवाय अनेक व्हेरिएबल्स आहेत ती दर्शवलेली दिसून येतात. किंवा बहुविध तंत्राचे वर्गीकरण दोन प्रकारची मल्टीव्हेरिएबल्स तंत्रे आहेत ती म्हणजे एक प्रकार आणि अनिश्चित आणि स्वतंत्र व्हेरिएबल्स असलेल्या डेटासाठी आणि दुसरा प्रकार हा ज्यामध्ये अवलंबित्व किंवा संबंधाशिवाय अनेक व्हेरिएबल्स हे एकत्रित केलेले आपल्याला दिसून येऊ शकतात. ते कशा पद्धतीनं किंवा किती प्रमाणात वाढवता येऊ शकतील ते देखील आपल्याला माहिती ही देखील घेता येऊ शकते किंवा तशा पद्धतीने मांडणी ही त्याच्यात करता येऊ शकते. त्याच अनुषंगाने ज्या वेळेला आपण विचार करतो की स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन जी आहे ती कोणत्या पद्धतीने घेता येईल, किती प्रमाणात घेता येईल त्याचा भाग याच्यामध्ये दिलेला आहे. तो क्लस्टर विश्लेषणाच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण पाहतो म्हणजे अनेक घटक हे एकत्रित केले जातात. जसं की आपण आता आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंकच्या संदर्भातल्या ज्या वेळेला पाहतो तसं वेगवेगळे घटक एकत्र करून जसं कॉम्बो आपण म्हणतो की एकत्रच सर्व प्रकार हे त्याच्यामध्ये मिळू शकतील. मग कोल्ड्रिंक्समध्ये असतील किंवा इतर याच्यामध्ये देखील असतील काही मिक्स आपण घेतो. जसं भाजीमध्ये पण आपण पाहतो हॉटेलमध्ये मिक्स भाजी घेतली तर अनेक घटक एकत्र येतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्याच्या टेस्ट असतील अर्थात हॉटेल वाईज तशा पद्धतीनं त्या अंतर्भाव त्याच्यामध्ये केला जातो. परसेप्शन मॅपिंग जे आहे ते केलं जातं आणि पत्रव्यवहाराचे विश्लेषण देखील त्याच्यात होऊ शकतं. स्ट्रक्चर इन्फॉर्मेशन मॉडेलिंग किंवा सेमी मॉडेल इन्फॉर्मेशन जे आहे ते देखील त्याच्यात घेतलेलं आहे. बहुविध तंत्राचे प्रकार किंवा मुख्य घटक आणि सामान्य घटक विश्लेषण जे आहे ते समाविष्ट केलेलं आहे. टाइप्स ऑफ मल्टीव्हेरिएशन टेक्निकल्स आणि प्रिन्सिपल ऑफ कॉम्पोनंट अँड कॉमन फॅक्टर्स अनालिसिस ते देखील दर्शवलेलं आहे. मल्टिपल रिग्रेशन्स किंवा मल्टिपल डिस्क्रिमिनंट अनालिसिस अँड लॉजिस्टिक रिग्रेशन्सचा भाग त्याच्यात अंतर्भाव होता. कॅनॉनिकल कोरिलेशन्स कॅनॉनिकल म्हणजे प्रामाणिक सहसंबंध विश्लेषण जो आपण मगाशी चर्चेत घेतलेला विषय जो होता तो म्हणजे प्रमाणित म्हणजे सर्व घटकांचा अंतर्भाव करून घेण्याऐवजी काही सॅम्पलिंग जसं की नमुना निवड पद्धतीमध्ये विचारात घेतलं तशा पद्धतीनं याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं सहसंबंध किंवा विचलन आपण म्हणतो त्या सहसंबंध विश्लेषण सहसंबंध गुणक बहुलक हे काढण्याचं कार्य देखील त्यात केलं जातं. भिन्नतेचे बहुविध विश्लेषण संयुक्त विश्लेषण क्लस्टर विश्लेषण परसेप्शनल मॅपिंग पत्रव्यवहाराचे विश्लेषण याचा देखील त्याच्यात समावेश होऊ शकतो. स्ट्रक्चरल इन्क्युबेशन मॉडेलिंग त्याचा देखील अंतर्भाव त्याच्यामध्ये आहे आणि भिन्नतेच्या किंवा बहुविध विश्लेषण जे आहे ते दर्शवलेलं आपल्याला सांगता येऊ शकतं. संयुक्त विश्लेषणामध्ये क्लस्टर विश्लेषण परसेप्शनल मॅपिंग विश्लेषण किंवा पत्रव्यवहाराचे विश्लेषण आहे. स्ट्रक्चरल इन्क्युबेशन आहे ते किती आहे कशा पद्धतीने त्याचा भाग याच्यात एकत्रित केला जाऊ शकतो. तो किती प्रमाणात करता येईल त्यावरती अभ्यासक किंवा मांडणी करणारे हे करत असतात आणि विद्यार्थी म्हणून आपण अभ्यास करत असताना या डेटा अनालिसिस या प्रकरणाकडे माहितीचे विश्लेषण या विषयाकडेच एकूण त्या संदर्भातला हा कॉम्प्युटराइज सब्जेक्ट आहे किंवा बेसिक कॉम्प्युटरचं नॉलेज हे असणं अपेक्षित आहे. स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनची माहिती आपल्याला असणं अपेक्षित असतं. पत्रव्यवहाराचे विश्लेषण किंवा याच्यातला जो भाग दिलेला आहे क्लस्टरच्या अनुषंगाने
आणि असेल किंवा इतर काही मल्टीव्हेरिएशन्स टेक्निक्स असतील, तंत्राचं आहे. तर त्या तंत्र किंवा यंत्र त्या संदर्भातली माहिती ही सॉफ्टवेअरच्याच माध्यमातून किंवा हा विषय एकूणच आपण बघूया की कॉम्प्युटरच्या अनुषंगाने शिकणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण वेगवेगळे व्हर्जन्स, वेगवेगळ्या बाबी ह्या आपण केवळ बोलून, केवळ विश्लेषणातून समजतील असं नाही. तर याची माहिती या अत्याधुनिक पद्धतीनं सब्जेक्ट नॉलेज जसं आपण घेतो तशा पद्धतीनं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन, कॉम्प्युटर सिस्टमच्या अनुषंगाने घेतलेली इन्फॉर्मेशन ही देखील तितकीच माहिती अपेक्षित ठरेल. मल्टिपल डिस्क्रिमिनेशन ॲनालिसिस अँड लॉजिस्टिक रिग्रेशन्स जो आहे तो भाग त्याच्यात दर्शवलेला आहे. त्यामुळं कॉग्निटिव्ह ॲनालिसिस, क्लस्टर ॲनालिसिस आणि परसेप्शन मॅपिंग हा देखील भाग त्याच्यात येऊ शकतो. त्यामुळे संयुक्त विश्लेषण, क्लस्टर विश्लेषण याचा पुढचा टप्पा जो आहे तो आपल्याला निश्चितपणे याच्यात दिसून आलेला दिसतो किंवा सुस्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एकाधिकार प्रतिगमन, एकाधिकार भेदभाव विश्लेषण आणि लॉजिस्टिक रिग्रेशन, प्रामाणिक सहसंबंध विश्लेषण याचा अंतर्भाव त्याच्यात आलेला आहे किंवा तशा पद्धतीने समाविष्ट झालेला आहे. भिन्नतेचे बहुविध विश्लेषण आलेलं आपल्याला पाहायला मिळते. कॅनॉनिकल कोरिलेशन ॲनालिसिस, मल्टीव्हेरिएशन किंवा ॲनालिटिकल ऑफ व्हेरियन्स याचा भाग देखील त्याच्यात आलेला आहे. क्लस्टर विश्लेषणामध्ये परसेप्च्युअल मॅपिंग किंवा कॉन्जंट ॲनालिसिस, क्लस्टर ॲनालिसिस आणि तो भाग त्याच्यात दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडेलमध्ये, पत्रव्यवहारामध्ये विश्लेषण करताना या भागाचा अंतर्भाव हा झालेला दिसून येतो. बहुविध तंत्राचे प्रकार किंवा मुख्य घटक आणि सामान्य घटक विश्लेषण, एकाधिकार प्रतिगमन, एकाधिकार भेदभाव विश्लेषण आणि लॉजिस्टिक रिग्रेशन्स चा देखील अंतर्भाव आहे. प्रामाणिक सहसंबंध विश्लेषण, भिन्नतेचे बहुविध विश्लेषण, संयुक्त विश्लेषण, क्लस्टर विश्लेषण याचा सहसंबंध आलेला आहे किंवा त्या अनुषंगाने त्याची बाबी ह्या सुस्पष्ट झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. ह्या कन्क्लुजनकडे येत असताना आपल्याला कोणत्या बाबीवर जास्त लक्ष द्यावं लागेल? एक मिनिटासाठी. कन्क्लुजनकडे येत असताना आपल्याला वास्तविक जीवनाच्या परिस्थितीत बहुतेकदा दोनपेक्षा जास्त चल एकमेकांशी संवाद साधतात आणि मजबूत करतात. अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी इन्व्हेरियंट किंवा द्विविध तारीख विश्लेषणामध्ये वापरलेली तंत्रे पुरेशी नाहीत किंवा ती तशा पद्धतीने मांडता येऊ शकतील की नाही ते सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे वास्तविक जीवनाच्या परिस्थितीत बहुतेकदा दोनपेक्षा जास्त चल हा एकमेकांशी संबंधित असतात किंवा साधतात आणि मजबूत करतात. अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी इन्व्हेट किंवा द्विविध तारीख किंवा विश्लेषणामध्ये वापरलेली तंत्रे ही पुरेशी ठरत नाहीत किंवा ती तंत्र ही अपुरी पडतात. त्याच्यामुळे जास्तीचे तंत्र, जास्तीचे टेक्निकल्स या आत्ता डेव्हलप होत असताना आपण पाहतोय. जसं की कम्प्युटरचा शोध लागला, संगणकाचा शोध लागला. आत्ता आपण पाहतो की मोबाईलचे वेगवेगळे शोध लागत आहेत. त्याच्यातले वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतील ते शोधले जात आहेत आणि त्याच्यातून आपल्याला स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन जी आहे ती साध्या सोप्या पद्धतीनं अद्ययावत करून पटकन मिळू शकते. पूर्वी आपण पाहिलं की वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये क्लिरिकल सेक्शन हा जास्त होता किंवा अकाउंटेबिलिटी या ठिकाणी जास्त लोक काम करत होते आणि आकड्यांबरोबर वह्यांमध्ये, मास्टरमध्ये त्याची नोंद ही मोठ्या प्रमाणावर केली जायची. याच नोंदीतून आपल्याला मिळालेली माहिती, आकडेवारी ही कशी देता येईल, कशी सादर करता येईल ती पाहिली जात होती आणि याच आकडेकरणाच्या मांडणीतून खरं तर वेगवेगळ्या चुका ह्या होत होत्या आणि प्रामुख्याने त्याच्यावरती माहिती किंवा शोधणं पुन्हा त्या खतावण्या असतील. कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा कलेक्टर कचेरीमध्ये आजही आपण जर पाहिले तर वेगवेगळ्या कोर्ट केसेस बांधबंदिस्तीच्या असतील किंवा इतर वादविवादाच्या संदर्भातल्या असतील त्या अजूनही पेंडिंग असलेल्या दिसतात. दप्तर दिरंगाई जे आहे, कारण एखादा कागद शोधणं, काढणं हे त्या ठिकाणावर खूप कठीण काम असतं. तशा पद्धतीने आत्ता डिजिटलायझेशन होत असताना माहिती काढणं हे सोपं जातं. तशा पद्धतीनं ती माहिती एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये जसं एक्सेल शीट्स आपण म्हणतो त्याच्यात टाकल्यानंतर त्याची मांडणी करणं हे सोपं जातं. अशा प्रकारची ही माहिती हाताळण्याच्या दृष्टीने इन्व्हेंचर किंवा
द्विविध तारीख विश्लेषणामध्ये वापरलेली तंत्रे ही पुरेशी नाहीत किंवा ती तशी अ, होऊ शकतात का, या दृष्टीने देखील त्याचा विचार हा करावा लागतो किंवा केला जातो. अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळं कन्क्लुजनकडे पाहत असताना वास्तविक जीवनाच्या परिस्थितीत या डेटा ॲनालिसिस हा विषय शिकतानाच किंवा माहिती घेत असताना आपल्याला या डेटाची बहुविध माहिती मांडणी ही करताना इन शॉर्टमध्ये किंवा अगदी थोडक्यात कशी करता येऊ शकते, ती समोरच्यापर्यंत कशी पोहोचवता येऊ शकते आणि त्याच्यावरून माहितीचं विश्लेषण, डेटा ॲनालिसिस कसं करता येईल, म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा अँड ॲनालिसिस ऑफ डेटा किंवा डेटा ॲनालिसिस हे तितकंच माहितीचं विश्लेषण करणं हे तितकंच महत्त्वाचं काम असलेलं आपल्याला दिसून येतो. वास्तविक जीवनाच्या किंवा एक वस्तुस्थिती आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला वेगवेगळी माहिती ही विखुरलेल्या स्वरूपात असते. म्हणजे एखाद्या झोपडपट्टीचा अभ्यास करायचा असेल, सर्वे करायचा असेल, त्यावेळेला ती माहिती कशी घेता येईल? त्या माहितीच्या आधारावरती मांडणी केल्यानंतर तिथं कोणत्या फॅसिलिटीज, मग वॉटर प्रॉब्लेम असतील, किंवा वॉटर मॅनेजमेंट आपण म्हणतो, पाण्याचं व्यवस्थापन करणं असेल तिथलं. मग ड्रिंकिंग वॉटर वेगळं असेल, युजेबल वॉटर वेगळं असेल, म्हणजे वापरावयाचं पाणी वेगळं असेल, जे पिण्यासाठी पाणी असेल ते वेगळं असेल किंवा इतर कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भातले प्रश्न असतील ते कसे सोडवता येतील, त्या दृष्टीने देखील अभ्यास करणं, प्रयत्न करणं हे तितकंच महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं वेगवेगळ्या घटकांचा एकत्रित अभ्यास करण्याऐवजी स्टॅटिस्टिकल त्याची माहिती करणं, मांडणी करणं, नमुना घेणं आणि त्याच नमुन्याच्या आधारावरती नमुना विश्लेषण करणं हे तितकंच महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा महत्त्वाची माहिती ही आपण तिथं मांडू शकतो, सादर करू शकतो. आणि या स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनच्या आधारावरती देखील वेगवेगळे घटक किंवा सरकार असतील ते सरकार निर्णय घेत असतात. जिल्हा पातळीवर असेल, केंद्रीय मग राज्य पातळीवरती असतील, ते निर्णय घेतल्यानंतर एखादं कलेक्टर ऑफिस असेल ते निर्णय घेत असतात किंवा ग्रामपंचायत देखील आपल्याला आजूबाजूच्या एरियाचा स्टडी करून, गावाचा अभ्यास करून, मग लँडच्या संदर्भात जमिनीचा एखादा तलाव बांधायचा असेल किंवा त्या ठिकाणी रिव्हर प्रॉब्लेम असेल, समजा नदीची समस्या असेल, तर त्याच्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं काम केलं जातं किंवा तशी अंमलबजावणी त्याच्यात होत असताना आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने या विषयाची व्याप्ती ही खूप मोठी आहे, परंतु ती इन शॉर्टमध्ये देखील आपल्याला स्टॅटिस्टिकच्या आधारावरती करण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चित सोयीचं होऊ शकतं. त्याची माहिती घेऊनच वेगवेगळे निर्णय घेणं सरकारला किंवा जनतेला चांगले फायदे मिळवून देणं हे सरकारसाठी उपयुक्त असतं आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीनं व्यापक अभ्यास हा इन शॉर्टमध्ये करता येऊ शकतो, तो डेटा ॲनालिसिसच्या आधारावरती. या ज्या ठिकाणी आपण डेटा ॲनालिसिसची माहिती घेतली त्यात सखोल बारकावे पाहण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.